आणि माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे, आरबीआयला विनंती आहे की पूर्णवादी बँकेवर आता प्रशासक लागला पाहिजे. प्रशासक मी म्हणतो म्हणून लावू नका. पूर्णवादीच्या प्रत्येक शाखेमधून कोणाला किती नियमावरून कर्ज दिलेले आहे हे जरा व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर प्रशासक लावा. लोक म्हणतात पूर्णवादी बँकेवर आरबीआयचं नियंत्रण आहे, ते काहीच चुका करू शकत नाहीत. बँकेनं निरंतर अशाच प्रकारच्या चुका केलेल्या आहेत. हे डॉक्टर निरंतरांनी जरी मान्य केलं नसलं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुमची बँक पारदर्शक नाही, ती घोटाळेबाज आहे, सगळा व्यवहार घोटाळ्यानुसार चालतो, तुम्ही सुद्धा खोटं बोलतायत, तुम्ही चुकीची उत्तरं दिलेली आहेत, हे मी डॉक्टर निरंतरांना जाहीर त्यांच्या समोर बसून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या माद्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत. डॉक्टर निरंतर यांच्या म्हणण्यानुसार लाखो करोड रुपये लोकांनी बँकेमध्ये आणून ठेवले आणि त्यांनी बीड सोडलंय आणि आता मला बोलवू नका असं मी त्यांच्या बॉडीला विनंती केलेली, मी आता इथून पुढे येणारच नाही असं त्या ठिकाणी डॉक्टर निरंतर म्हणाले. मग आता ठेवी कोणाच्या जीवावर आहेत? त्यांनी तर बीड सोडलेलं आहे. डॉक्टर निरंतरांची ही शेवटची बँकेची बैठक आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. जेव्हा शिरीष देवळे तिकडून फाईलवर फाईल पाठवत होता, काल वर्षभरापूर्वी आलेला शिरीष देवळे फाईलवर फाईल पाठवत होता, हे खरं आहे. एका फर्मला एका ट्रेडिंग कंपनीला 2-2 वेळा कर्ज देण्यात आले. तिकडून तो फाईल पाठवायचा आणि पारगावकर मंजूर करायचे, तिकडून तो फाईल पाठवायचा आणि पारगावकर मंजूर करायचे, अशी सगळी प्रक्रिया वारंवार चालू होती. हे स्वतः डॉक्टर निरंतर यांनी मान्य केलेलं आहे. बँकेमध्ये फक्त जालना शाखेची जी आहे ती माहिती बाहेर येत आहे. अनेक 25 शाखांमधून अशाच प्रकारची कर्ज देण्यात आलेली आहे. चिल्लर किराणा दुकानाला, जे किराणा दुकान 5-5, 4-4 लाख रुपयांचे असतात, फार झालं तर 10 लाख रुपयांचे असतात, त्या किराणा दुकानाला 50-50 लाख रुपयांची कर्ज याच बँकेने दिलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये ती दुकानं सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला पाहायला मिळतील. नेमकं काय काय कुठे केलेलं आहे पूर्णवादी बँकेनं हे तुम्हाला जाहीरपणे सांगितलं जाईल. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मी पूर्णवादीचे ज्येष्ठ संचालक असलेले डॉक्टर निरंतर यांचा इंटरव्ह्यू केला. त्या इंटरव्ह्यू मध्ये डॉक्टर निरंतर यांनी उत्तर दिली तर नाहीच, मात्र काही पुरावे ते देऊन गेलेले आहेत. त्यांनी मान्य केलं आहे की बँकेमध्ये घोटाळा झालाय. ते फिरून 30 मिनिटांच्या मुलाखतीमध्ये बँकेमध्ये काहीच झालं नाही असं फार मुरकून नेण्याचा प्रयत्न करत होते आणि सावपणाचा आव आणत होते, लबाड बोलत होते. डॉक्टर निरंतर यांचं वय मला मोजायचं नाही, मात्र त्यांचं वय अधिक असताना ते बँकेशी आणि तिथल्या ठेवीदारांशी प्रामाणिक नाहीत हे मी त्यांना कालच सांगून दाखवलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की बँकेमध्ये काहीतरी चुका होत असतील. काही लोकांचं म्हणण्यापेक्षा स्वतः निरंतर काल म्हणले की एखादी चूक होत असते. चूक होतच नसते, अजिबात होत नसते. एखादा आकडा जर 100 असेल तर 200 होऊ शकतो, किंवा मग 150 होऊ शकतो, किंवा त्यापेक्षा अर्धा म्हणजे 50 होऊ शकतो. मात्र बोगस कर्ज वाटपाची चूक कधीच होऊ शकत नाही. अनेक नियमावलींच्या चौकटी त्याला पार कराव्या लागतात, अनेक नियम पाळावे लागतात आणि त्याच्यानंतर कर्ज मंजुरी होते. मी डॉक्टर निरंतर यांना वारंवार विचारलं की बँकेमध्ये सगळं गोंधळ चाललेला आहे. ते नाहीच, गोंधळ कुठेच नाही. एखादी गोष्ट आहे, कुरंगळ आहे, त्याला कुरंगळ कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आणि ते येऊन बँकेची सफाई देतात. आणि त्या कुरंगळ्याच्या साथीदारानं म्हणजे यांचा जो कोणी शिरीष देवळे होता, 1 वर्षभरापूर्वी ते त्या ठिकाणी आला, म्हणजे यांच्या जालना शाखेमध्ये आला. तो अगोदर जालना मर्चंटला होता. 1 वर्षापूर्वी जालना मर्चंट शाखेमधून बँकेमधून तो त्या ठिकाणी आला जालना शाखेमध्ये पूर्णवादीच्या. 1 वर्षभर त्यांनी फार सुंदर काम केलंय असं स्वतः त्या ठिकाणी निरंतर म्हणतात. म्हणजे त्याचा फार विश्वास यांच्यावर होता किंवा यांचा त्याच्यावर होता असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असावा. फार सुंदर काम करत होता आणि त्यांनी वर्षभरामध्ये बँक विकायला सुरुवात केली. काल तुमच्या बँकेमध्ये आलेला माणूस त्याला थेट परवानगी देऊन टाकतात, तू तिकडेच कर्ज कोणालाही देऊन टाक, बँक विकून टाक, कोट्यवधी कर्ज देऊन टाक, आमची तुम्हाला मुभा आहे, असं सगळं चाललेलं होतं का असा सवाल माझा तिथेही विचारणं होतं आणि आजही तुम्हाला विचारतो. तेवढंच एक कर्ज आमच्याकडून चुकून गेले असं निरंतर वारंवार सांगत होते. कागदपत्र घेऊन निरंतरांपाशी मी गेलो की हे कागद माझ्याकडे आहेत, हे कागद तुमच्या बँकेमधले घोटाळ्याचे कागद आहेत, हे मी तुमच्याकडे गेलेलो आहे असं सांगत असताना नाही
माझ्याकडे मी आता काहीच घेऊन बसलेलो नाही असं निरंतर म्हणत होते. त्यावर मी म्हणलं की आता हे कागद घेऊन आपण थेट बँकेमध्ये जाऊ. तर नाही, आपण एवढ्याच विषयामध्ये बोलू. आणि वारंवार ते असं म्हणत होते की कॅमेरा बंद करा, कॅमेरा बंद करा, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं होतं कॅमेरा बंद करून? बँकेमध्ये काहीतरी घोटाळे झालेले आहेत आणि तुम्ही आता थांबा असं म्हणायचं होतं. नेमकं काय म्हणायचं होतं? डॉक्टर निरंतर यांच्या म्हणण्यानुसार लाखो करोड रुपये लोकांनी बँकेमध्ये आणून ठेवले आणि त्यांनी बीड सोडलंय आणि आता मला बोलवू नका असं मी त्यांच्या बॉडीला विनंती केलेली. मी आता इथून पुढे येणारच नाही असं त्या ठिकाणी डॉक्टर निरंतर म्हणाले. मग आता ठेवी कोणाच्या जीवावर आहेत? त्यांनी तर बीड सोडलेलं आहे. डॉक्टर निरंतरांची ही शेवटची बँकेची बैठक आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. मी आता येऊ शकत नाही, मी आजारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या ठेवीदारांची जबाबदारी कोण घेणार आहे? जी तुमच्या म्हणण्यावर तुमच्या घरी ठेवल्यासारखी ठेवी होत्या, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? कुणीच घेणार नाही. आणि त्यांच्या ठेवींचं काय आहे, सुरक्षेचं काय, काही नाही. मी वारंवार विचारलं की बँकेमध्ये बेकायदेशीर कर्ज दिली जातात. भीमराव धोंडेंच्या कडा कारखान्याला कर्ज देऊन टाकलं. एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेला कर्ज देऊ शकत नाही. असं असताना प्रेशर करून कर्ज याच निरंतर यांनी त्यांना दिलं. ते कर्ज माफ केलं. त्या कर्जाचं व्याज किती झालं होतं? 1 रुपया सुद्धा त्यांच्याकडून वसूल न करता त्यांना कर्ज माफ करून टाकलं. अनेक असे कर्ज जे आहेत ते प्रकरण त्यांनी माफ करून टाकलेली आहेत. त्यांचं काल असं म्हणणं होतं की एकच घोटाळा जो आहे तो आमच्याकडून झालेला आहे. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तिकडून तो शिरीष देवळे फाईलवर फाईल पाठवत होता आणि नंतर आमच्या पारगावकरांनी सांगितलं हे जरा जास्त होत आहे, अगोदर तुम्ही पहिल्या फाईलची व्यवस्था करा किंवा मग ते काय जे झालेलं आहे ते अगोदर भरपाई करा आणि नंतर तुम्हाला कर्ज मंजुरी करून देतो असं पारगावकरांनी सांगितलं. असं काल माझ्या इंटरव्ह्यू मध्ये स्वतः डॉक्टर निरंतर यांनी सांगितलेलं आहे. हे सगळं तुम्हाला मी थोडंसं क्लिअर करून सांगतो. हा अत्यंत फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जरा क्लिअर केला पाहिजे. ठेवीदारांनी कान देऊन हा मुद्दा ऐकला पाहिजे. काय म्हणत होते काल डॉक्टर निरंतर? जेव्हा शिरीष देवळे तिकडून फाईलवर फाईल पाठवत होता, काल वर्षभरापूर्वी आलेला शिरीष देवळे फाईलवर फाईल पाठवत होता. हे खरं आहे. एका फर्मला एका ट्रेडिंग कंपनीला 2-2 वेळा कर्ज देण्यात आले. तिकडून तो फाईल पाठवायचा आणि पारगावकर मंजूर करायचे, तिकडून तो फाईल पाठवायचा आणि पारगावकर मंजूर करायचे. अशी सगळी प्रक्रिया वारंवार चालू होती. हे स्वतः डॉक्टर निरंतर यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त शिरीष देवळे जो जालन्याच्या शाखेतला मॅनेजर होता तो त्या ठिकाणी जबाबदार नाही, तर इकडं पारगावकर, इकडं कुलकर्णी, इकडं ते अध्यक्ष हे सगळे जबाबदार आहेत. हे कालच्या डॉक्टर निरंतर यांच्या बोलण्यावरून निश्चित स्पष्ट होत आहे. ते कसं स्पष्ट होतं हे सुद्धा सांगतो. जर तिकडून तो देवळे इकडे फाईल पाठवत होता याचा अर्थ पारगावकर इकडे फाईल पाहत होते आणि त्याच्यावर सह्या करत होते, फाईल पाहत होते आणि सह्या करत होते. मात्र पारगावकरांनी कर्ज व्यवस्थित आहे का, ठेवीदार आहे का, त्याची ओरिजिनल ट्रेडिंग कंपनी आहे का, त्याच्याकडे माल आहे का, मालाचा इन्शुरन्स आहे का, काहीही पाहिलेलं नाही. आणि पारगावकरांनी जाहीर सह्या करून ते कर्ज मान्य केलेले आहेत. म्हणजेच याला फक्त देवळे मॅनेजर जो आहे तो दोषी नसून पारगावकर आणि तिथले मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी, कुलकर्णी जे कोणी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये दोषी आहेत. यांच्यावर कधी कारवाई होणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि आता बँकेमध्ये फक्त जालना शाखेची जी आहे ती माहिती बाहेर येत आहे. अनेक 25 शाखांमधून अशाच प्रकारची कर्ज देण्यात आलेली आहे. चिल्लर किराणा दुकानाला, जे किराणा दुकान 5-5, 4-4 लाख रुपयांचे असतात, फार झालं तर 10 लाख रुपयांचे असतात, त्या किराणा दुकानाला 50-50 लाख रुपयांची कर्ज याच बँकेने दिलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये ती दुकानं सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला पाहायला मिळतील. नेमकं काय काय कुठे केलेलं आहे पूर्णवादी बँकेनं हे तुम्हाला जाहीरपणे सांगितलं जाईल. आणि माझी सहकार मंत्र्यांना विनंती आहे, आरबीआयला विनंती आहे की पूर्णवादी बँकेवर आता प्रशासक लागला पाहिजे. प्रशासक मी म्हणतो म्हणून लावू नका. पूर्णवादीच्या प्रत्येक शाखेमधून कुणाला किती नियमावरून कर्ज दिलेले आहे हे जरा व्हेरीफाय करा आणि त्याच्यानंतर प्रशासक लावा. लोक म्हणतात पूर्णवादी बँकेवर आरबीआयचं नियंत्रण आहे, ते काहीच चुका करू शकत नाहीत. आरबीआयनं 2025 साली याच पूर्णवादी बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. हे नियमावर बसतं आणि हे बेकायदेशीर वागतात याचं सर्टिफिकेट आहे. आरबीआयचं नियंत्रण कधी येतं, फार पुढे गेल्यानंतर येतं. आणि आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करणारी ही बँक सातत्यानं आहे. या बँकेनं
जरी डॉक्टर निरंतर म्हणत असले की बँकेमध्ये काहीच काळा बाजार नाही, फार पारदर्शक व्यवहार आहे, असं अजिबात नाही. त्यांच्या तोंडावरून मी सांगितलेलं आणि स्पष्ट सांगितलेलं आहे, बँकेनं निरंतर अशाच प्रकारच्या चुका केलेल्या आहेत. हे डॉक्टर निरंतरांनी जरी मान्य केलं नसलं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुमची बँक पारदर्शक नाही, ती घोटाळेबाज आहे, सगळा व्यवहार घोटाळ्यानुसार चालतो, तुम्ही सुद्धा खोटं बोलतायत, तुम्ही चुकीची उत्तरं दिलेली आहेत, हे मी डॉक्टर निरंतरांना जाहीर त्यांच्या समोर बसून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या माद्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत, माझे मुद्दे खोडून टाकलेले नाहीत. याचा सरळ अर्थ असा आहे की बँक पोखरली गेलेली आहे, हे निश्चित आहे. आणि म्हणून ज्यांनी निरंतरांच्या आदेशावरून किंवा त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या विश्वासावर ठेवी ठेवल्या आहेत त्यांनी सुद्धा आता खडबडून जागं झालं पाहिजे. सामान्य लोक त्या ठिकाणी ठेवी काढतायत. आता ठेवी ठेवायचा विषय नाही, एकही ठेव ठेवली जात नाही. कोट्यवधींचा शेकडो कोटी रुपयांचा जे काही ठेवीचा साठा होता तो लोकांनी काढलेला आहे. आणि डॉक्टर निरंतरांच्या सांगण्यावरून ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा ठेवी आता सुरक्षित आहेत का हे आता बघितलं पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय झालेलं आहे, कोणाकोणाला किती किती कुठल्या शाखेमधून कर्ज दिलेलं आहे, हे आकडे वाईज, सर्टिफिकेट वाईज मराठी महाराष्ट्राच्या या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मराठी महाराष्ट्राला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला ती कुठली एखादी माहिती जी आहे ते तुम्हाला कदाचित सबस्क्राईब न केल्यामुळे ती मिळणार नाही. नंतर व्हिडिओ शोधावा लागेल, कोणाला तरी लिंक मागून घ्यावी लागेल. त्यापेक्षा आत्ताच सबस्क्राईब करा, त्याला काही पैसे वगैरे लागत नाहीत. एक क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तात्काळ मिळेल. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.